केटीला जगायलाच हवं. त्याला जर काही झालं तर अमोल खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येईल. साक्षी, आम्हाला माहिती आहे तुझे हात कायद्याने बांधलेले आहेत. काका, कोर्टातून जामीन मंजूर झाल्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही. प्रियदर्शनी अजून कशा नाही आल्या? एवढं काय खास बोलणं चाललं असेल देवयानी आणि प्रियदर्शनी मध्ये? एवढ्या रात्री असं बोलताना आम्ही कधीच पाहिलं नाही त्यांना. साक्षी, मला इथे भीती वाटते ग खूप. मला काढणार होतं बघून बाहेर प्लीज. हे बघ अमोल, मी आले ना, तुला काही होणार नाही. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन तुला इथून सोडवण्यासाठी. तू जरा धीर धर. पोलिसांचा अजून तपास सुरू आहे. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत असं म्हणून सांत्वन करून घ्यायचं ना स्वतःच्या मनाचं. देऊ, गुन्हा झालाय. पुरावे मिळणारच ना ग, आज न उद्या मिळणारच. प्रियदर्शना जी, काही हवंय का तुम्हाला? नाही, तुम्ही दोघे एवढ्या टेन्शन मध्ये दिसताय. काही विशेष घडलंय का? नाही, सहज गप्पा मारत बसलो होते. नाही, हरकत नाही. तुम्ही हल्ली इलेक्शन मध्ये लक्ष घालताय, त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं. येता का जरा? जी आलेच. तू बोल ना कमिशनर साहेबांशी. त्यांना म्हणावं तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही अमोलला इथे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ. त्याचा आपल्याला काही उपयोगही होणार नाही, कारण आमच्यावर कायद्याची काही बंधनं असतात. त्यांच्या विरुद्ध आम्हाला नाही जाता येत. साक्षी, तू प्रयत्न कर ना. अमोल अजून लहान आहे, तशी काहीतरी तरतूद असेल ना. बघ ना प्लीज. अभिलाषा, तिला तिच्या पद्धतीने काम करू देत. आपण थोडा पेशन्स ठेवायला हवा. ठीक आहे, तुम्ही सगळे जा इथून. मी थांबते अमोल जवळ. काकू, तू इथे थांबून काही होणार आहे का? हे बघ, त्यापेक्षा तू घरी जा आणि आराम कर. अगं अमोल इथे एकटा असताना मला घरी चैन पडणार नाही. आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आधी आम्हाला हे तर कळू द्या की तुम्ही कोणत्या विषयावर बोलताय. सगळं सविस्तर बोलणारच होता मी तुमच्याशी. हे खरं आहे ना रणवीर असे की तुमच्या हातनं नताशाचा खून झाला? तू आम्हाला आयुष्यात उठवणार आणि ते तुझ्या त्या फ्रॉड नवऱ्यासाठी? तो फ्रॉड असला तरी नामर्थ नाही. मला गर्व आहे की मी एका पुरुषासोबत राहते. तू शंड आहेस, शंड. नताशा, सांगा रणवीराचे, आम्ही बोलतोय ते खरं आहे ना? केलात ना खून तुम्ही नताशाचा? आम्हाला देवयानीने सगळं सांगितलंय, कारण साईबांनी देऊला सांगितलं. आणि ते सुद्धा एवढ्यासाठी कारण त्यांची अशी इच्छा आहे की देवयानीनं साक्षीच्या मदतीनं तुम्हाला या सगळ्या प्रकरणातनं वाचवावं. का वागलात असे? का घेतलात त्या नताशाचा जीव? हो, घेतला आम्ही तिचा जीव. आता तुमच्या आणि देवयानीच्या हातात सगळं काही आहे. तुम्ही जे काय करायचं ते करू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची राजकीय कारकीर्द आता तुमच्या हातात आहे. आमच्याकडून जे काही झालं ते चुकीचंच झालं आणि याचे आमच्या राजकीय कारकिर्दीवर जे काही परिणाम होणार आहेत त्याला आम्ही काही करू शकत नाही.